स्लोपच्या जागी जर मी y बाय एक्स पुट केलो हे होईल 3 इंटू y बाय एक्स स्क्वेअर 3 इंटू y बाय एक्स स्क्वेअर प्लस 48 इंटू y बाय एक्स प्लस 23 इक्वल टू 0. हे होईल 3 y स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 48 y बाय एक्स प्लस 23 इक्वल टू 0. इथं डिनॉमिनेटरमध्ये एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स स्क्वेअर आणण्यासाठी मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय एक्स करू. काही नाही म्हणजे इथं 1 आहे, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. आता तिन्हीचं सेम डिनॉमिनेटर झालंय एक्स स्क्वेअर. हे होईल 3y स्क्वेअर प्लस 48 xy प्लस 23 एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. डिनॉमिनेटरचा एक्स स्क्वेअर तिकडे जाऊन 0ला मल्टिप्लाय होईल. आपल्याला 3y स्क्वेअर प्लस 48 xy प्लस 23 एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 आता इक्वेशन भेटेल. यालाच आपण ॲक्च्युअल होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशनच्या टाईपमध्ये ॲडजस्ट करू आपण. दॅट इज 23 एक्स स्क्वेअर प्लस 48 xy प्लस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. ॲक्च्युअल होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिल्या. हे आपलं रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन आहे. दिस इज रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन. चला लिहून. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. if the angle between the lines if the angle between the lines if the angle between the lines represented by ax square plus 2xy plus by square equal to 0 is equal to angle between the lines is equal to angle between the lines represented by 2x square minus 5xy plus 3y square equal to 0. Then show that
100 into h square minus ab is equal to a plus b whole square. 100 into h square minus ab equal to a plus b whole square. इथं आपल्याला दोन जॉइंट इक्वेशन्स दिले. या जॉइंट इक्वेशन मध्ये दोन लाईन्स राहतात जे की ओरिजिन पासून पास होतात. त्या दोन लाईन्स मधली अँगल कोणाच्या बरोबर आहे? या जॉइंट इक्वेशन मध्ये दोन लाईन्स राहतात जे की ओरिजिन पासून पास होतात यांच्या बरोबर आहे. सपोज या जॉइंट इक्वेशन मधली मी अँगल गृहीत धरलो थीटा आणि या जॉइंट इक्वेशन मधली अँगल गृहीत धरलो मी अल्फा. तर थीटा अँड अल्फा आपल्याकडे येतील सेम. मी फर्स्ट ऑफ ऑल हे जॉइंट इक्वेशन सॉल्व करतो. given joint equation is 2x square minus 5xy plus 3y square equal to 0. On comparing with ax square plus 2hxy plus by square equal to 0, we get a equal to 2, 2h equal to minus 5 आहे, h equal to येईल minus 5 by 2, h equal to येईल minus 5 by 2, b equal to येईल 3. आता मी गृहीत धरतो या जॉइंट इक्वेशन मध्ये दोन लाईन्स राहतात जे की ओरिजिन पासून पास होतात त्यांच्यामधली अँगल अल्फा. लेट अल्फा बी द angle between the lines represented by this equation 2x square minus 5xy plus 3y square equal to 0. Then formula काय येते? tan alpha equal to 2 under root of h square minus ab whole divided by a plus b. रेस्पेक्टिव व्हॅल्यूज पुट करू इथं आपण. tan alpha is equal to mod of 2 under root h square minus ab, h आहे minus 5 by 2 square minus ab, a आहे 2, b आहे 3 whole divided by a plus b 2 plus 3. याला आपण कन्सिडर करू इक्वेशन 1. अजून समोर काय दिलंय आपल्याला? हे होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन दिलंय. याच्यामध्ये सुद्धा दोन लाईन्स राहतात त्यांची अँगल मी गृहीत धरतो आता थीटा. लेट थीटा बी द angle between the lines represented by ax square plus 2hxy plus by square equal to 0. Then tan theta equal to mod of 2 under root h square minus ab whole divided by a plus b. हे झालं tan theta. याला म्हणतो मी इक्वेशन 2. बट क्वेश्चन मध्ये काय दिलं? या जॉइंट इक्वेशन मधले दोन लाईन्स राहतात त्यांच्यामधली अँगल
आणि या जॉईंट इक्वेशन मध्ये दोन लाईन्स राहतात त्यांच्यामधली अँगल, हे दोन अँगल्स काय राहतात, सेम राहतात. बट theta equal to alpha, this is given. बोथ साइड्स मी tan अप्लाय करतो, त्यालाच मी tan theta इक्वल टू tan अल्फा म्हणू शकतो. आता फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 tan theta आणि tan अल्फा ची व्हॅल्यूज आपल्याला माहित आहे. tan theta ची व्हॅल्यू आहे 2 under root of h square minus ab whole divided by a plus b equal to tan alpha ची व्हॅल्यू 2 under root of minus 5 by 2 whole square minus 6 divided by 2 plus 3 5. From equation 1 and 2, from equation 1 and 2. आता आपल्याला मॉडच्या बाहेर व्हॅल्यूज काढण्यासाठी बोथ साइड स्क्वेअरिंग करावं लागेल. बोथ साइड जर स्क्वेअरिंग केलं हे होईल 4 into h square minus ab divided by a plus b whole square होईल 4 into minus 5 इथला स्क्वेअर रूट आणि होल स्क्वेअर कॅन्सल होईल. minus 5 by 2 चा स्क्वेअर 25 divided by 4 minus 6 divided by 5. 4 4 both sides कॅन्सल होईल. 5 इकडे मल्टिप्लाय करा, हे होईल 5 into h square minus ab equal to काही नाही म्हणजे इथं असेल 1 मल्टिप्लाय डिवाइड बाय 4 करू आपण, डिनॉमिनेटर मध्ये येईल 4. 25 minus 24 1 by 4